किस्मत का तो पता नहीं पर मेहनत से सब कुछ मिळता है. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण संपूर्ण बेसिक कोर्स किंवा MPSCसाठी आवश्यक असणारी संपूर्ण बेसिक तयारी करण्यासाठी ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चौथी भूगोल हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला पूर्णपणे वाचून यायचं आहे आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स मी घेणार आहे. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही किती अभ्यास केलेला आहे ते पाहणार आहोत. एकूण 20 प्रश्न तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळतील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचं आहे आणि शेवटी तुमचा स्कोर किती आला तेही तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे. तर हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये मी फक्त आपण एक्झॅक्टली या सिरीजमध्ये काय करणार आहोत आणि कोणता सब्जेक्ट घेणार आहोत याच्याबद्दल बोलले होते. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. चौथी भूगोल म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील आणि त्याचं उत्तर तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचं आहे. पहिला प्रश्न जो आहे तो आहे, इथे 2 विधानं दिलेली आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कोणतं विधान योग्य आहे. विधान अ आहे, कोकण प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते आणि विधान ब आहे, कोकण प्रदेशाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होते. तर पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे अयोग्य, दुसरा पर्याय आहे ब योग्य, तिसरा पर्याय आहे अ आणि ब योग्य आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर तुमचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. सोपे प्रश्न आहेत, अगदी बेसिक आहे, कारण चौथी भूगोल म्हणजे अर्थात त्या पुस्तकाची लँग्वेज खूप इझी आहे, पण त्याच्यामधला प्रत्येक टॉपिक हा आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला चौथीचा भूगोल हे पुस्तक व्यवस्थित समजलं तर महाराष्ट्राचा भूगोल हे जे तुम्ही म्हणजे सौदी सरांचं किंवा इतर कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाल तर ते तुम्हाला सोपं वाटेल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 ब योग्य. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे, कारण इथे म्हटलेलं आहे कोकण प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते. तर मी व्यवस्थित तुम्हाला अगदी बेसिक गोष्टी सुद्धा एक्सप्लेन करणार आहे, सो डोंट वरी. जर आपण उंचीचा विचार केला तर कोकण प्रदेश महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली कुठे आढळतो? तर हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे म्हणजे या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे आहे अरबी समुद्र आणि अरबी समुद्राला चिटकून जो पट्टा आहे चिंचोळाचा भाग याला आपण म्हणतो कोकण. ठीक आहे. तर या जर कोकणाचा आपण विचार केला तर कोकण किनारपट्टीच्या बरोबर पूर्वेला इथे येतो सह्याद्री पर्वत. म्हणजे आपण कोकणातून पूर्वेकडे गेलो की इथे लागतो आपल्याला सह्याद्री पर्वत. म्हणजेच काय, तर इथे उंची जास्त असेल. आपल्याला विधानामध्ये असं म्हटलेलं आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी होत जाते. तर हे विधान अर्थातच चुकीचं असेल, कारण पश्चिमेकडे इथे आहे किनारपट्टी आणि इथे आहे सह्याद्री पर्वत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाल त्यावेळेला इथे तुम्हाला उंची वाढत जाताना दिसेल, कारण इथे पर्वत आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. तर ज्या वेळेला असे प्रश्न येतात, जर अगदी तुम्हाला म्हणजे बेसिक बद्दल पण खूपच गोंधळ असेल तर पहिल्यांदा तुम्ही दिशा व्यवस्थित मेन्शन करा. म्हणजे इथे पश्चिम, त्यानंतर इथे पूर्व, इथे उत्तर आणि इथे दक्षिण आणि त्याच्यानुसार तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. कारण जे नेक्स्ट इयरसाठी प्रिपरेशन करत आहेत किंवा ज्यांनी जस्ट आत्ता ग्रॅज्युएशन कंप्लीट केले किंवा 12वी कंप्लीट केल्या अशा स्टुडंटना या कन्सेप्ट मे बी समजत नसतील. तर व्यवस्थित समजून घ्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना असं म्हटलेलं आहे, म्हणजे या दिशेला जर आपण गेलो तर इथे सह्याद्री पर्वत आहे आणि इथे कोकण आहे. म्हणजेच ज्यावेळेला आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ त्यावेळेला त्याची उंची जी आहे ती आपल्याला वाढत गेलेली दिसेल. नंतर प्रश्न येतो रुंदीचा. आता रुंदी म्हणजे काय, तर अर्थात जो आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की आडवा विस्तार. मग जर आपण कोकणच्या बाबतीत पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल हा जो वरती ठाणे जिल्हा दिसत आहे, तसं तर आता याचे विभाजन झालं त्यामुळे ठाणे आणि पालघर असे 2 जिल्हे येते येतात. तर जर आपण आडवा विस्तार पाहिला तर त्याला आपण म्हणू शकतो रुंदी. जर आपण उत्तरेकडे पाहिलं तर याची रुंदी थोडी जास्त आहे. दक्षिणेकडे पाहिलं तर हा भाग अगदी चिंचोळा किंवा निमुळता होत गेलेला आहे. म्हणजेच या प्रदेशाची रुंदी जी आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कमी कमी होत जाते. मग जर आपण आपल्या प्रश्नाकडे परत आलो तर कोकण प्रदेशाची उंची जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना वाढत जाते आणि कोकण प्रदेशाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे होताना कमी कमी होत जाते. हे विधान बरोबर आहे. ओके.
आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आणि इथून पुढे लेक्चरला बसताना म्हणजे जे पण लेक्चर असेल, जसं की आत्ता आपण महाराष्ट्राचा भूगोल घेतोय, कदाचित नेक्स्टमध्ये आपण जर भारताचा भूगोल घेणार असेल तर तुमच्यासोबत मॅप असला पाहिजे. मॅप घेऊन बसा, तुम्हाला समजायला इझी जाईल. पुढचा प्रश्न आहे, हा सह्याद्री पर्वताबाबत आहे. सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट बाबत अयोग्य विधान ओळखा. सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असं सुद्धा म्हटलं जातं. 4 विधानं आहेत आणि याच्यामधलं अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची जी आहे ती 900 मीटर आहे. दुसरं विधान आहे, सर्वसाधारणतः उंची जी आहे ती उत्तरेकडे कमी कमी होत जाते. तिसरं विधान आहे, पश्चिमेकडील उतार मंद तर पूर्वेकडील उतार तीव्र आहे. आणि चौथं विधान आहे, कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे किंवा जे उत्तर योग्य आहे असं तुम्हाला वाटतं ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला थोडा वेळ देते मी आन्सर द्यायला आणि त्याच्यानंतर मग आपण पाहूयात की याचं बरोबर उत्तर काय आहे. तर पहिल्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनमध्येच तुम्हाला ऑलमोस्ट समजलं असेल की सह्याद्री पर्वत कुठे आहे किंवा त्याची रचना कशी आहे. त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की याच्यामधलं कुठलं विधान चुकीचं असू शकतं. आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर मी सांगते. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे पश्चिमेकडचा उतार मंद आणि पूर्वेकडचा उतार तीव्र आहे, तर हे विधान चुकीचं आहे. हे थोडंसं उलट केलेलं आहे. पश्चिमेकडचा उतार हा तीव्र आहे आणि पूर्वेकडचा उतार हा मंद आहे. तर आपण थोडक्यात सह्याद्री पर्वताबाबतची पण माहिती घेऊया. इथे मी तुम्हाला सांगितलं की इथे असं आपल्याला दक्षिण उत्तर पसरलेला सह्याद्री पर्वत पाहायला मिळेल. जर आपण कोकणाच्या बाजूने जर समजा सह्याद्री पर्वताकडे पाहिलं तर तो एखादा उंच कड्यासारखा किंवा भिंतीसारखा दिसतो, कारण इथे त्याची उंची खूप जास्त आहे किंवा त्याचा उतार जो आहे तो खूप तीव्र आहे. पण जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ तर हा जो उतार आहे तो थोडासा मंद होत जातो. म्हणजे जर तुम्ही पश्चिमेकडे पाहिलं तर तो जो उतार आहे तो स्लोप असा तुम्हाला दिसेल, म्हणजे अगदी चढ असा दिसेल. आणि जर तुम्ही पूर्वेकडे गेला तर तो मंद असा उतार तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्यामुळे तिसरं विधान चुकीचं होतं. आता इथे जे पहिलं विधान होतं की याची जर आपण सर्वसाधारण उंची पाहिली, सरासरी उंची पाहिली तर ती 900 मीटर आहे, हे बरोबर आहे. सर्वसाधारणतः उंची उत्तरेकडे कमी होत जाते असं एक विधान आहे. तर जर आपण भारताच्या बाबतीत पाहिलं तर सह्याद्री पर्वत जर पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये त्याचा विस्तार आहे. आणि भारतामध्ये जो त्याचा विस्तार आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याची उंची जी आहे ती दक्षिणेकडे वाढत वाढत जाते आणि उत्तरेकडे कमी होत जाते. म्हणजे सह्याद्री पर्वताची जास्त उंचीची जी शिखरं आहेत ती आपल्याला भारतामध्ये जर पाहिलं तर ती साधारणतः आपल्याला भारताच्या दक्षिण भागामध्ये आढळतात. पण जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जास्त उंचीची शिखरं ही उत्तर भागामध्ये आढळतात. पण इथे आपल्याला प्रश्नामध्ये विचारताना सह्याद्री पर्वत आणि पश्चिम घाट अशी दोन्ही विधानं म्हणजे दोन्ही नावं घेतलेली आहेत. म्हणजे ज्यावेळेला आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा त्याला सह्याद्री पर्वत असं म्हटलं जातं. पण इन जनरल जर आपण पाहिलं तर त्याला पश्चिम घाट असं म्हटलं जातं. आणि जर आपण पश्चिम घाटाचा विचार केला तर उत्तरेकडे उंची कमी कमी होत जाते, दक्षिणेकडे वाढत जाते. हे व्यवस्थित लक्षात ठेवा की जर समजा आपण भारताचा विचार केला, समजा असा आपण भारताचा विचार केला तर इथे जो सह्याद्री पर्वत आहे तुम्हाला दक्षिणेकडे उंची जी आहे ती खूप जास्त जाणवेल, उंची जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तरेकडे मात्र कमी उंचीची शिखरं पाहायला मिळतील. पण जर आपण फक्त एवढाच असा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताचा जर विचार केला तर उत्तरेकडे जास्त उंचीची शिखरं आढळतात ॲज कम्पेअर टू दक्षिणेकडे जी शिखरं आढळतात ती. म्हणजे महाराष्ट्र आणि भारत या दोन्हींच्या बाबतीत सह्याद्री पर्वताच्या उंचीचा विचार केला तर ती उलटसुलट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर उताराबद्दल तर मी आत्ताच बोलले की पश्चिमेकडचा उतार हा तीव्र आहे आणि पूर्वेकडचा उतार हा मंद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आपल्याला आढळतं सह्याद्री पर्वतामध्ये. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता तुम्हाला मे बी दुसऱ्या विधानाबद्दल थोडंफार कन्फ्युजन असेल, पण चौथीच्या बुकमधूनच ॲज इट इज सेंटेन्सेस मी उचललेली आहेत. जसं तिथे विधान आहे तेच विधान मी घेतलेलं आहे. आणि अर्थात मी तुम्हाला चौथीचं पुस्तक वाचून यायला सांगितलं होतं, त्यामुळे त्याच्यानुसारच तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. इथे 4 विधानं दिलेत आणि एक विधान योग्य आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोंदिया सर्वात लहान जिल्हा आहे. दुसरं विधान आहे, महाराष्ट्र राज्य भारताच्या पूर्व भागात आहे.
तिसरं विधान आहे महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे. आणि चौथं विधान आहे मुंबई ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर याच्यामध्ये जे योग्य विधान आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. सो ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे हे विधान बरोबर आहे. बाकी जी 3 विधानं आहेत ती विधानं चुकीची आहेत. पहिलं विधान चुकीचं आहे कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोंदिया हा सर्वात लहान जिल्हा नाही आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. त्यामुळे या विधानामध्ये हे चुकीचं आहे. इथे पाहिजे मुंबई शहर. दुसरं विधान आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या पूर्व भागात आहे. तर नाही, आत्ता जस्ट मी तुम्हाला मॅप दाखवला होता, म्हणजे रफ असा मॅप काढून दाखवला होता. तर इथे जर पाहिलं तर भारताच्या पश्चिम भागामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे हे विधान बरोबर आहे. आणि मुंबई ही महाराष्ट्राची उपराजधानी नाही आहे तर राजधानी आहे. मग उपराजधानी कोणती आहे तर नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आणि जर आपण महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा पाहिला तर तो आहे अहमदनगर. अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला म्हणजे पालघर या जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी 35 जिल्हे होते. तर आता सध्या जर आपण पाहिलं तर एकूण 36 जिल्हे आहेत पालघर सहित. आणि सगळ्यात नव्याने निर्माण झालेला पालघर हा जिल्हा आहे. 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किती विभाग पडतात. इथे प्राकृतिक रचनेनुसार विचारलेला आहे. प्रश्न व्यवस्थित रीड करून आन्सर द्यायचा. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किती विभाग पडतात. 1, 3, 2, 4, 3, 5 आणि 4, 6. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर ऑलमोस्ट म्हणजे अगदी सोपे प्रश्न आहेत, त्यामुळे जास्त वेळ घ्यायची पण काही आवश्यकता नाही. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे एकूण 3 विभाग पडतात. तर ते कोणते मगाशीच आपण बोललो. एक तर होतं किनारपट्टीचा प्रदेश, म्हणजे ज्याला आपण कोकण म्हणून ओळखतो. दुसरा जर आपण पाहिला तर तो आहे पर्वतीय प्रदेश, म्हणजे इथे सह्याद्री पर्वत येतो. त्यानंतर इथे असा सातपुडा पर्वताचा विस्तार आहे, त्यामुळे हा झाला पर्वतीय प्रदेश. आणि तिसरा जो आहे हा पूर्ण भाग जो तुम्हाला दिसतोय याला म्हटलं जातं पठारी प्रदेश. म्हणजेच महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर प्राकृतिक रचनेनुसार किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश असे 3 प्रमुख विभाग पडतात. आणि त्याच्यामधला जर हा आपण पठारी विभाग पाहिला तर पठारी विभाग जो आहे तो बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न जोड्या लावाशी संबंधित आहे. एका कॉलममध्ये तुम्हाला नद्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये उपनद्या दिलेल्या आहेत, म्हणजे त्या नदीची कोणती उपनदी आहे ते दिलेलं आहे. तर पहिला कॉलम आहे तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. आणि दुसरा कॉलम आहे इंद्रावती, कोयना, गिरणा आणि सीना. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला दिसत असतील ऑप्शन्स समोरच आहेत. जोड्या लावाचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला माहिती असेल. बऱ्याचदा आपण एका ऑप्शनवरून उत्तर काढू शकतो, पण शक्यतो इथे नाही मिळणार तुम्हाला तसं की एका ऑप्शनवरून, कारण थोडं मी ऑप्शन व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी आता सांगते. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच तापी नदीचा जर आपण विचार केला तर तापी नदीची उपनदी आहे गिरणा. गोदावरी नदीची जी उपनदी आहे ती आहे इंद्रावती. भीमा नदी जी आहे तिची उपनदी आहे सीना. आणि त्यानंतर कृष्णा नदीची जी उपनदी आहे ती आहे कोयना. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. जर आपण महाराष्ट्रामधल्या नद्यांचा जर विचार केला तर एक रफ समजा आपण असा मॅप, महाराष्ट्र सर्वसाधारणतः महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणी आहे. जर आपण असा विचार केला महाराष्ट्राचा तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या अशा पद्धतीने आपल्याला नद्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही कोकणातल्या नद्या सुद्धा आहेत.
तर जर आपण विचार केला, आपण डिरेक्टली मॅपमध्येच पाहूयात. जर आपण कोकणामध्ये पाहिलं तर इथे सह्याद्री पर्वत आहे, त्यामुळे इथून ज्या नद्या उगम पावतात त्या अशा पद्धतीने पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला मिळतात. म्हणजे कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पण त्याचबरोबर कोकण सोडून आपण इतर प्रदेशामध्ये पाहिलं तर प्रमुख दोन पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे ती म्हणजे नर्मदा नदी, जी की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाहते, आणि दुसरी आहे नर्मदेच्या दक्षिणेकडे असणारी तापी नदी. तर अशा दोन आहेत प्रमुख, ज्या की पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. आणि जर इतर मुख्य नद्या पाहिल्या तर गोदावरी नदी जी आहे ती पूर्व दिशेला वाहणारी आहे. त्यानंतर भीमा नदी जी आहे ती पण पूर्व दिशेला जाते, आणि कृष्णा नदी जी आहे ती पण पूर्वेला जाते. म्हणजेच गोदावरी, भीमा आणि कृष्णा या 3 नद्या ज्या आहेत त्या पूर्व दिशेला वाहत जाणाऱ्या म्हणजे पूर्व वाहिनी नद्या आहेत. तर नर्मदा, तापी या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, आणि कोकणातील नद्या सुद्धा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर इथे जे आपण पाहिलं होतं प्रश्नामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला गोदावरीची उपनदी विचारली होती. तर प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता या काही गोदावरीच्या उपनद्या आहेत. जर आपण भीमा नदीचा विचार केला तर घोड, नीरा, सीमा, मान, मुळा, मुठा या तिच्या उपनद्या आहेत, म्हणजे भीमेच्या. आणि भीमा नदी ही कृष्णा नदीचीच उपनदी आहे. भीमा जी आहे ती कृष्णेचीच उपनदी आहे. पण ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचा हा सेपरेट प्रवाह पाहायला मिळतो, म्हणून भीमा नदीचा आपण वेगळा असा अभ्यास करतो, म्हणजे सेपरेट अभ्यास करतो. आणि कृष्णा नदीचा विचार केला तर कोयना, एरळा, वारणा या तिच्या उपनद्या आहेत. तर नद्या आणि उपनद्या यांची ट्रिक असणारा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे, त्यामुळे इथे आपण जास्त मॅपमध्ये भानगडीत नाही पडत. तर ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की कोणत्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात, कोणत्या दिशेने वाहतात, कारण चौथीचं पुस्तक अभ्यासताना तेवढं आपल्याला माहिती असणं हे अपेक्षित आहे. जर आपण महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेचा विचार केला तर इकडे कोकणातून अतिदक्षिणेकडून एक नदी वाहते, ती म्हणजे तेरेखोल नदी. तर ही महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील सीमेवरून वाहणारी नदी आहे. आणि जर आपण पूर्वेचा विचार केला तर इंद्रावती जी आहे ती नदी महाराष्ट्राच्या पूर्वेकडून वाहणारी नदी आहे. तर या दोन नद्या लक्षात ठेवा, तेरेखोल त्यानंतर इंद्रावती. इकडे जर आपण वरती पाहिलं तर आहे नर्मदा. अशा पद्धतीने या 3 नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे वर्णनावरून नदी ओळखा. पहिलं विधान आहे किंवा पहिलं वर्णन दिलेलं आहे, उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. दुसरं विधान आहे प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता या तिच्या उपनद्या आहेत. आणि तिसरं विधान आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पर्याय तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. अगदी इझी प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही लगेच द्याल, कारण मागच्याच प्रश्नामध्ये मी त्या नदीच्या उपनद्यांचा उल्लेख केला होता. तापी, गोदावरी, कृष्णा की भीमा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, ही आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीचा जो उगम आहे तो नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो, हे लक्षात ठेवा. प्रमुख नदी आहे महाराष्ट्रातील आणि सर्वात जास्त लांबीची नदी आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम होतो. आणि महाराष्ट्रातली सर्वात लांब आणि प्रमुख नदी तर आहेच, पण महाराष्ट्राचा खूप मोठा भाग जो आहे तो या नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. चौथीच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण 49% भाग जो आहे महाराष्ट्राचा तो गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. काही ठिकाणी जवळपास 50% असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की अर्धा महाराष्ट्र हा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. जर आपण उपनद्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता आणि इंद्रावती या गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि गोदावरी नदी ही पुढे आंध्र प्रदेशमध्ये वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. तर या गोष्टी लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, कोकणातील हवामान कशा प्रकारचे आहे. तर हे जे पण टॉपिक आहेत, म्हणजे नदी असेल, हवामान असेल, प्राकृतिक रचना असेल, प्रशासकीय विभाग असेल, तर हे सगळे टॉपिक आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि एकदा जर काही तुमचे क्लिअर झाले तर भूगोल हा विषय असा आहे की जो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये अजिबात एखादा टॉपिक स्किप करण्याचा विचार करू नका. पर्याय आहेत अ उष्ण, ब कोरडे, क विषम, ड सम आणि ई दमट. परत त्याला सब ऑप्शन आहेत
कोकणातलं जे हवामान आहे ते कशा प्रकारचं आहे? अ ब क म्हणजे उष्ण कोरडे विषम, की अ क ई म्हणजे उष्ण विषम आणि दमट, की क ड ई म्हणजे विषम सम आणि दमट, की अ ड ई म्हणजे उष्ण सम आणि दमट. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर हा प्रदेश कुठे आढळतो त्याच्यावरून तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तर याचं उत्तर आता मी सांगते. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ ड ई. म्हणजेच कोकणातलं जे हवामान आहे ते उष्ण दमट आणि सम प्रकारचं आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कोकण जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं की किनारपट्टीचा भाग आहे. तर किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यामुळे काय होतं की इथलं जे हवामान आहे ते तिथल्या हवेचं जे तापमान असतं ते नेहमी जास्त असतं आणि त्यामुळे इथे जे आहे तर ते आपल्याला उष्ण तापमान पाहायला मिळतं. तर तुम्हाला माहितीच असेल म्हणजे मुंबई वगैरे या ठिकाणीचं पाहिलं तर गरमी जास्त असते म्हणजे तापमान उष्ण असतं. त्याचबरोबर समुद्र जवळ असल्यामुळे तिथल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जे असतं ते सुद्धा जास्त असतं आणि त्यामुळे इथली हवा जी असते ती दमट असते म्हणजे बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हवा ही दमट असते. आणि त्याचबरोबर तिथे दिवसभराचं तापमान जर आपण पाहिलं आणि रात्रीचं तापमान किंवा जर आपण असं पाहिलं की वेगवेगळ्या ऋतूंमधलं तापमान तर तिथे जास्त फरक आढळत नाही. म्हणून तिथल्या तापमानाला सम असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या की उष्ण दमट आणि सम अशा प्रकारचं तापमान आहे कोकणाचं कारण तिथे तापमानामध्ये जास्त आपल्याला फरक पाहायला मिळत नाही. पण त्याच्या उलट जर आपण पर्वतीय प्रदेशामध्ये आलो किंवा आपण पठारी प्रदेशामध्ये आलो, पठारी प्रदेशामध्ये जे हवामान असतं ते उष्ण असतं पण इथली हवा जी असते ती कोरडी असते, दमट नसते. कारण इथे कुठला समुद्रकिनारा वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे बाष्पाचं प्रमाण कमी असल्यामुळे जी पठारी प्रदेशातली हवा असते ती कोरडी असते. आणि जर आपण पठारी प्रदेशाचा विचार केला तर इथे दिवसभराचं तापमान असेल किंवा वेगवेगळ्या ऋतूंमधलं तापमान असेल तर याच्यामध्ये खूप जास्त फरक पाहायला मिळतो. म्हणजे थंडीमध्ये जास्त थंडी पाहायला मिळेल, गरमीमध्ये जास्त गरमी पाहायला मिळेल आणि त्यामुळे इथलं जे हवामान आहे ते विषम स्वरूपाचं असतं. सो कोकणातलं जर आपण हवामान पाहिलं तर ते उष्ण दमट आणि सम आहे. पण पठारी प्रदेशामध्ये जर पाहिलं तर उष्ण कोरडे आणि विषम अशा प्रकारचं हवामान आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न जोड्या लावायचा आहे. एका बाजूला तुम्हाला आदिवासी जमाती दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा दिलेला आहे. म्हणजे कोणती आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते ते तुम्हाला सांगायचं आहे. आदिवासी जमाती आहेत कोकणा, कोरकू, आंध्र आणि गौंड आणि जिल्हा जो आहे गडचिरोली, अमरावती, नाशिक आणि परभणी. तर उत्तर तुमचं लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. जे स्टुडंट मे बी 2020 साठी प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यातून तुमची रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि बऱ्याचदा जे सोपे प्रश्न असतात ते सुद्धा आपले चुकतात. तर ते तुमच्या लक्षात येईल की का चुकतात म्हणजे कुठला पॉईंट आपला राहून गेलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर होतील. या प्रश्नाचं उत्तर सांगते आता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. कोकणा ही जी आदिवासी जमात आहे ती आढळते आपल्याला नाशिक या जिल्ह्यामध्ये. कोरकू ही फक्त आणि फक्त अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते. त्यामुळे बी वाला ऑप्शन जर तुम्ही पाहिला असता पण 3 ऑप्शनमध्ये हा ऑप्शन आहे म्हणजे ही जोडी आहे. त्यानंतर जर आपण आंध ही जमात पाहिली तर ती आढळते परभणीमध्ये आणि गोंड ही जमात जी आहे ती गडचिरोलीमध्ये. तर गोंड आणि गडचिरोली हे 2 शब्द जे आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की उच्चारामध्ये सारखे आहेत. त्यामुळे हे 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकत होता, गोंड आणि गड. तर गोंड ही जी जमात आहे ती चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड या भागामध्ये आढळते. कोकणाचा जर आपण विचार केला तर नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये, नाशिक सोबतच धुळे या 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला कोकणा ही जमात आढळते. कोरकू ही अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट या प्रदेशामध्येच आढळते. त्यानंतर कोरकू जी आहे ती अमरावतीमधल्या मेळघाट या प्रदेशामध्ये आढळते. आंध जमातीचा जर विचार केला आपण तर परभणी सोबतच नांदेड, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आढळते. आणि गोंड ही जी जमात आहे ती मी आत्ताच सांगितलं तुम्हाला चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आढळते. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत नाही. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर द्या. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत नाही असं विचारलेलं आहे.
पहिला पर्याय आहे माथेरान, दुसरा पर्याय आहे पाचगणी, तिसरा पर्याय आहे खंडाळा आणि चौथा पर्याय आहे पाल. तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. माथेरान, पाचगणी, खंडाळा की पाल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 पाल. जर आपण थंड हवेच्या ठिकाणांचा जर विचार केला तर इथे आहे सह्याद्री पर्वत आणि इकडे आहे सातपुडा पर्वतरांग. तर सह्याद्री पर्वताचा जर विचार केला तर माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर त्याचबरोबर आंबोली ही काही सह्याद्री पर्वतातील थंड हवेची ठिकाणं आहेत. माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर आणि आंबोली. जर आपण सातपुडा पर्वतरांग पाहिला म्हणजे उत्तरेला जर आपण विचार केला तर या पर्वतरांगेमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सापडतात आणि म्हणून पाल जे आहे ते विधान चुकीचं होतं, कारण पाल हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळणारं ठिकाण आहे, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं आहेत, तुम्हाला कोणतं विधान योग्य आहे ते सांगायचं आहे. पहिलं विधान आहे 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित वने आढळतात. आणि दुसरं विधान आहे, ज्या वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत गळतात त्यांना पानझडी वने असं म्हणतात. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. जे वनांचे प्रकार आहेत तर याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ लेक्चर जे आहे ते अपलोड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये वनांचे प्रकार कसे लक्षात ठेवायचे, कोणत्या वनांमध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात, त्यांच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या मी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. वने आणि अभयारण्ये असं युद्धाभ्यास सिरीज मधलं ते एक लेक्चर आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते नक्की पहा. तिथून वनांचे सगळे प्रकार तुमचे एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. आपण प्रश्नाकडे येऊयात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त विधान ब योग्य आहे. पहिलं विधान जे आहे जिथे म्हटलेलं आहे 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य, तर अशा एरियामध्ये आपल्याला निमसदाहरित नाही तर सदाहरित वनं पाहायला मिळतात जिथे 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असतो. जर निमसदाहरित वनांचा विचार केला तर तिथे पर्जन्याचं प्रमाण हे 1000 ते 3000 मिलीमीटर एवढं असतं. पण 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त असेल तर तिथे आढळणारी वनं ही सदाहरित असतात आणि ती वर्षभर हिरवी असतात, म्हणूनच त्यांना सदाहरित असं म्हटलं जातं. दुसरं विधान जे आहे, ज्या वनातील वृक्षांची पाने वर्षातून गळतात, विशिष्ट ऋतूमध्ये गळतात, तर त्यांना आपण पानझडी म्हणतो, तर हे बरोबर आहे. ज्या ठिकाणी 600 ते 1000 मिलीमीटर एवढं पर्जन्य असतं त्या ठिकाणी आपल्याला पानझडी वने पाहायला मिळतात आणि यांची पाने जी असतात ती विशिष्ट ऋतूमध्ये झडतात किंवा गळून पडतात. आणि ही जी वनं आहेत पानझडी, तर महाराष्ट्रातला बराचसा भाग जो आहे तो पानझडी प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे. त्यामुळे हेही लक्षात ठेवा. वनांचे जे प्रकार आहेत, सदाहरित वने असतील, निमसदाहरित वने आहेत, त्यानंतर पानझडी वने आहेत, झुडपी आणि काटेरी वने आहेत, खारफुटी वने आहेत. तर या वनांच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्हाला वॉरियर ऑफिसरच्या युद्धाभ्यास या प्लेलिस्टमध्ये वने आणि अभयारण्ये हे लेक्चर आहे. युद्धाभ्यास 3 पॉईंट समथिंग असेल, 5 किंवा 6, तिथे तुम्हाला हे लेक्चर मिळून जाईल, तर ते लेक्चर नक्की पहा. पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. परत एकदा वनांशी रिलेटेड आहे. एका बाजूला वनं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात. तर सदाहरित वने, आता इथे तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे, म्हणजे 4 पैकी कोणती तरी एक जोडी जी आहे ती चुकीची आहे. सदाहरित मध्ये तेल्याताड, निमसदाहरित मध्ये शेवरी, पानझडीमध्ये किंजळ आणि झुडपी व काटेरीमध्ये निवडुंग. तर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅट मध्ये द्या. सदाहरित मध्ये कोणती आढळतात, निमसदाहरित मध्ये, म्हणजे कोणती तरी एक जोडी चुकीची आहे जिथे की वनांचा प्रकार दिलेला आहे पण ज्या वृक्षाचं नाव दिलेलं आहे तो त्या प्रकारामध्ये आढळत नाही. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, कारण किंजळ हा वृक्ष जो आहे तो पानझडी वनांमधला नाहीये तर तो निमसदाहरित वनांमधला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की मी ट्रिक पण सांगितली होती की कदम नाना रानात बिशी किती, तर निम्मी, त्याच्यामध्ये की जो होता तो किंजळचा होता, तर त्याला स्किंडल असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. सदाहरित वनांचा जर आपण विचार केला तर पांढरा नाग सिरावर फणा काढून जातो सदा, अशी त्याची ट्रिक होती. तो मी ते लेक्चर पहा, तुम्हाला समजून जाईल.
तर याच्यामध्ये नागचंपा आहे, जांभूळ आहे, फणस, तेल्याताड हे काही प्रमुख वृक्ष आहेत सदाहरितमध्ये. त्याचबरोबर वेत आणि बांबू हे वृक्षसुद्धा सदाहरितमध्ये आढळतात. निमसदाहरितचा जर विचार केला तर याच्यामध्ये परत आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदंब, शेवरी हे वृक्ष येतात. पानझडी वनांचा जर विचार केला तर मगाशीच मी तुम्हाला सांगितले की असे वृक्ष ज्यांची पानं जी आहेत ती विशिष्ट ऋतूमध्ये गळतात. मग त्याच्यामध्ये साग हा एक प्रमुख वृक्ष येतो. त्यानंतर हिरडा आहे, वड आहे, पळस आहे, सालई आहे, मोह आहे हे वृक्ष आहेत. आणि झुडपी आणि काटेरी वनांचा जर विचार केला तर ऑलमोस्ट आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये बरेचसे तीच आढळतात. जे की बाभूळ असेल, बोर आहे, निवडुंग आहे, खैर आहे असे वृक्ष आहेत. हे झुडपी आणि काटेरीमध्ये येतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, परत एकदा 2 विधानं आहेत. हा खनिज संपत्तीशी रिलेटेड प्रश्न आहे आणि खनिज संपत्तीचं पण एक लेक्चर वॉरियर ऑफिसरवरती आहे, तर ते पण तुम्ही पाहून घ्या. तिथून पण तुमचे बरेचसे पॉईंट आहेत ते कव्हर होतील. पहिलं विधान आहे, महाराष्ट्रात खनिज संपत्ती पूर्व आणि नैऋत्य भागात एकवटलेली आहे. जांभा खडकात प्रामुख्याने चुनखडक आढळते. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं फक्त पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जी खनिज संपत्ती आहे ती पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ असं आपण म्हणू शकतो. तर या भागामध्ये आपल्याला खनिज संपत्ती जी आहे ती एकवटलेली आढळते. तर हे विदर्भ वगैरे काय आहे ते हळूहळू तुम्हाला समजेल. हे बेसिकचं लेक्चर आहे, त्यामुळे ॲटलिस्ट आपल्याला एवढं तरी म्हणजे आत्ता आपण इन जनरल सगळं पाहतोय. डिटेलमध्ये आपण जाणार आहोत हळूहळू जशी लेक्चर सिरीज आपली पुढे जाईल तशी. तर जर आपण विचार केला महाराष्ट्राचा तर इथे आपल्याला दक्षिण कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये खनिज संपत्ती पाहायला मिळते. मधला जो भाग आहे इथे खनिज संपत्ती न आढळण्याचं कारण हे आहे की हा जो भाग आहे, जो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की पठारी प्रदेश जो आहे तो बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे आणि अग्निजन्य खडकामध्ये खनिजही आढळत नाहीत. त्यामुळे मधल्या भागामध्ये आपल्याला खनिज संपत्ती ही पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी म्हणजे रेअरली पाहायला मिळते. पण जर आपण जास्तीत जास्त कुठे खनिज संपत्ती एकवटलेली आहे असा विचार केला तर महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा किंवा नैऋत्येकडचा भाग आणि पूर्व विदर्भाचा भाग. जांभा खडक जो आहे तो साधारणपणे महाराष्ट्राच्या नैऋत्य भागामध्ये म्हणजे दक्षिण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जांभा खडक पाहायला मिळतो. आणि जांभा खडकामध्ये बॉक्साईट आणि मँगनीज याच्यासारखी खनिजे आढळतात. जांभा खडकामध्ये बॉक्साईट आणि मँगनीज या प्रकारची खनिजे आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण रूपांतरित पूर्व भागामध्ये जर विचार केला तर इथे आपल्याला रूपांतरित खडक पाहायला मिळतो आणि रूपांतरित खडकामध्ये मँगनीज, चुनखडक आणि लोह खनिज, मँगनीज, चुनखडक आणि लोह खनिज ही खनिजं पाहायला मिळतात. पण ती रूपांतरित खडकामध्ये पाहायला मिळतात, जांभा खडकामध्ये नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, वर्णनावरून खनिज ओळखा. इथे काही विधानं दिलेली आहेत. कुठल्या तरी खनिजाचं वर्णन आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की हे खनिज कोणतं आहे. पहिलं विधान जे आहे विधान अ, भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतं. विधान ब, धातू आणि रसायन उद्योगामध्ये या खनिजाचा जो आहे तो वापर केला जातो किंवा उपयोग केला जातो. आणि तिसरं विधान आहे, किमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगामध्ये सुद्धा या खनिजाचा उपयोग केला जातो. पहिला पर्याय आहे डोलोमाइट, दुसरा पर्याय आहे क्रोमाइट, तिसरा पर्याय आहे मँगनीज आणि चौथा पर्याय आहे बॉक्साईट. तर याचे जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. ओके, या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे क्रोमाइट. तर खनिज संपत्तीचे पण एक व्हिडिओ आहे जो मी अपलोड केलेला आहे, प्लीज तो पहा. त्याच्यामध्ये तुमचं सगळं क्लिअर होईल आणि कोणतं खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळतं याच्या ट्रिक्स पण मी दिलेल्या आहेत. क्रोमाइटची जी ट्रिक होती ती होती, कोणत्या भटजीने गोविंदास सिंधुरत्न दिले. कोणत्या म्हणजे क्रोमाइट, भटजीने म्हणजे भंडारा, गोविंदास म्हणजे गोंदिया, सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्न म्हणजे रत्नागिरी. अशी ती ट्रिक होती. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता.
हे जर आपण खनिज पाहिलं क्रोमाईट, तर याचा जो उपयोग आहे तो धातू रसायन उद्योगात आणि किमती खड्यांवरती प्रक्रिया करण्याच्या उद्योगामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीने प्रत्येक खनिजाचा जो एक चार्ट तुम्हाला 4th स्टँडर्डच्या बुकमध्ये मिळतो, की एका ठिकाणी खनिज दिलेलं आहे, त्यानंतर उपयोग दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा ठिकाण दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं हे दिलेलं आहे. तर हा जो चार्ट आहे तो जसाच्या तसा तुम्हाला लर्न करायचा आहे किंवा जसाच्या तसा तुमच्याकडे तो म्हणजे तुम्ही काढून ठेवायचा आहे आणि त्याची वारंवार रिव्हिजन करायची आहे आणि तुम्ही जर लेक्चर पाहिलं तर मग हे ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहून जाईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? एकलहरे, ब भिरा, क खापरखेडा, ड पोफळी, ई तुर्भे आणि फ पारस. तर याचं परत याला ऑप्शन आहेत ब आणि ड म्हणजे भिरा आणि पोफळी, त्यानंतर फक्त ड म्हणजे पोफळी, त्यानंतर 3 ब ड म्हणजे एकलहरे, भिरा आणि पोफळी आणि चौथा पर्याय आहे ब ड फ म्हणजे भिरा, पोफळी आणि पारस. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. जरी हे बेसिकचं लेक्चर असलं आणि क्वेश्चन्स असे घेतले असते, त्याचं रिझन आहे की MPSC या प्रकारचे प्रश्न विचारते आणि वन लाईनर क्वेश्चन्स म्हणजे खूपच इझी वाटतात. तर बरेच विद्यार्थी जे 2020साठी पण तयारी करतात किंवा 2020चा पेपर देणार आहेत, ते पण हे लेक्चर पाहत असतील आणि म्हणून थोडे MPSC टाईप क्वेश्चन जे आहेत त्या पद्धतीने फ्रेम केलेले आहेत. या प्रश्नाचं आता बरोबर उत्तर सांगते मी. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ब आणि ड म्हणजे भिरा आणि पोफळी ही औष्णिक विद्युत केंद्र नाहीत, तर ही जलविद्युत केंद्र आहेत. औष्णिक विद्युत केंद्र जी आहेत तर त्याच्यामध्ये आहे कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेपरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस अशी काही आहेत. तर मी एक 68 नकाशांची एक फाईल जी आहे ती सेंड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर ती तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये हे सगळे नकाशे आहेत जे 4थीच्या पुस्तकामध्ये आहेत, 5वीच्या पुस्तकामध्ये आहेत. तर त्याच्यातून ही जी औष्णिक विद्युत केंद्र आहेत, जलविद्युत केंद्र आहेत, ती तुमची व्यवस्थित लर्न होऊन जातील. आणि दुसरं एक लक्षात ठेवू शकता तुम्ही की भिरा जे आहे किंवा त्यानंतर पोफळी जे आहे, पोफळी म्हणजे कोयना प्रकल्प ज्याला आपण म्हणतो. तर ही नद्यांच्या किनाऱ्यावरती असणारी किंवा जिथे पाणी आहे त्याच्या किनारी असणारी आहे, त्याच्यामुळे ही जलविद्युत केंद्र आहेत असं एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या ओळखा. इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी योग्य कोणत्या आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. एका बाजूला आहेत धबधबे आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचं ठिकाण. पहिली जोडी आहे मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या ठिकाणी आहे. दुसरी जोडी आहे सहस्त्रकुंड धबधबा नांदेड या ठिकाणी आहे. तिसरी जोडी आहे रजिरप्पी हा धबधबा भंडारा या ठिकाणी आहे आणि चौथी जोडी आहे रंधा हा धबधबा अहमदनगर या ठिकाणी आहे. तर तुमचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. सर्व जोड्या बरोबर आहेत की अ ब ड बरोबर आहे की फक्त ब आणि ड बरोबर आहे की अ आणि ड बरोबर आहे. अगदी बेसिक आहेत हे आणि तुम्ही व्यवस्थित जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला अर्थातच याचं बरोबर उत्तर येईल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ ब आणि ड बरोबर आहे. अ ब आणि ड बरोबर आहे. मार्लेश्वर हा धबधबा जो आहे तो रत्नागिरी या ठिकाणी आहे. सहस्त्रकुंड हा नांदेड या ठिकाणी आहे. रंधा हा अहमदनगरमध्ये आहे. मात्र रजिरप्पी जो आहे तो भंडारामध्ये नसून तो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. रजिरप्पी जो आहे तो गडचिरोलीमध्ये आहे. ठोसेघर हा पण लक्षात ठेवा, ठोसेघर सातारा या ठिकाणी आहे. तर काही महत्त्वाचे धबधबे जे आहेत त्यांच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेत आणि तुमच्या लक्षात येईल की हेच धबधबे आयोगाने एकदा विचारलेले आहेत. म्हणजे अगदी 4थीचं पुस्तक जरी वाचलं तरी तिथून तुमचे बरेचसे पॉईंट आणि बरेचसे मार्क्स हे कव्हर होत असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न परत एकदा योग्य विधाने ओळखा. 3 विधानं आहेत. पहिलं विधान आहे कापेश्वर गरम पाण्याचा झरा यवतमाळ येथे आहे. दुसरं विधान आहे उनबदेव हा गरम पाण्याचा झरा जळगाव येथे तर सुनबदेव हा धुळे येथे आहे. तिसरं विधान आहे उनकेश्वर रत्नागिरी येथे आहे. पर्याय आहेत सर्व बरोबर, दुसरा पर्याय आहे अ बरोबर, तिसरा पर्याय आहे ब बरोबर आणि चौथा पर्याय आहे क बरोबर. इथे 3 आणि इथे 4 पाहिजे.
तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. गरम पाण्याच्या झऱ्यावरती प्री आणि मेन्स अशा दोन्ही एक्झामला क्वेश्चन येतात. धबधब्यांवरती सुद्धा प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी प्रश्न आलेले आहेत. तर बऱ्यापैकी डाटा जो आहे तो तुमचा स्टेट बोर्डमधून कव्हर होत असतो. त्यामुळे स्टेट बोर्ड हे मस्ट आहे, तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त अ बरोबर आहे. कापेश्वर गरम पाण्याचा जो झरा आहे तो यवतमाळ या ठिकाणी आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. उनपदेव जळगावमध्ये आहे आणि सुनपदेव सुद्धा जळगावमध्ये आहे, धुळे या ठिकाणी नाही. तर इथे धुळे जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे. उनपदेव आणि सुनपदेव हे दोन्ही जळगावला आहेत. उनकेश्वर रत्नागिरी या ठिकाणी नाहीये. उनकेश्वर हा नांदेडला आहे, तर उन्हवरे हा रत्नागिरीला आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. उन्हवरे जर विचारलं तर उन्हवरे आहे रत्नागिरीला आणि उनकेश्वर जर विचारलं तर उनकेश्वर जो आहे तो आहे नांदेड या ठिकाणी. अशा पद्धतीने त्याचबरोबर वज्रेश्वरी हा एक आहे, तो पण महत्वाचा आहे. कापेश्वर आत्ताच आपण पाहिला. त्यानंतर सव हा जो आहे तो पण आहे, तो रायगड या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने गरम पाण्याच्या झऱ्यांचा पण एक मॅप आहे, जो त्या 68च्या फाईलमध्ये आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची आहेत? अ. हिमरूशाली प्रसिद्ध, ब. औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध, क. बीबी का मकबरा पानचक्की ही ऐतिहासिक ठिकाणे प्रसिद्ध. 1. नागपूर, 2. अमरावती, 3. नाशिक आणि 4. औरंगाबाद. तर हे सोपं आहे. म्हणजे 3 विधानं दिलीत, याच्यापैकी एक गोष्ट जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही याचं उत्तर बरोबर देऊ शकता. आणि मे बी आपल्यापैकी जे आत्ता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यापैकी काही जण या शहरातून असतील सुद्धा, या जिल्ह्यातून असतील. जर कोणी असेल तर तसं पण लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा की तुम्ही या जिल्ह्यातले आहात म्हणून. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. औरंगाबाद या शहरामध्येच या शहरालाच औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर इथल्या हिमरूशाली या विशेष प्रसिद्ध आहेत. बीबी का मकबरा, पानचक्की हे ऐतिहासिक ठिकाणं सुद्धा इथं आहेत. हे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जातं औरंगाबादला. तिथे वेरूळची लेणी आहेत, दौलताबादचा किल्ला आहे. त्याच्यामुळे औरंगाबाद हे एक पर्यटन क्षेत्र सुद्धा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे ते सुद्धा इथे आहे, औरंगाबाद या शहरामध्ये. त्याचबरोबर तुम्ही नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई, पुणे या शहरांची सुद्धा थोडीफार माहिती तुमच्याकडे असली पाहिजे, जी 4थीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, भीमाशंकर अभयारण्य शेकरू खारींसाठी प्रसिद्ध आहे. दुसरं विधान आहे, दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिसरं विधान आहे, मयुरेश्वर अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. आणि चौथं विधान आहे, यापैकी नाही. तर कोणतं विधान अयोग्य आहे ते मेन्शन करा. सोपा आहे हा प्रश्न. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे ही तीनही विधानं बरोबर आहेत. भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू खारींसाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि मयुरेश्वर अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. तर अभयारण्यांवरती पण लेक्चर आहे, ते पण तुम्ही पाहून घ्या. तिथे पण बरेचसे पॉईंट्स तुमचे कव्हर होऊन जातील. पुढचा प्रश्न आहे, आता शेवटचे 2 प्रश्न अगदी वन लाईनर आहेत आणि इझी आहेत. नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि हे इम्पॉर्टंट आहे असं मी सांगितलं होतं, कारण करंट अफेअर्सच्या दृष्टीने पण हे महत्त्वाचं ठिकाण आहे. रामसर साईट्स ज्या असतात तर त्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वर या ठिकाणाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे कोणत्या जिल्ह्यात आहे. नाशिक, नंदुरबार, जळगाव की धुळे? तर उत्तर सांगते मी लगेच. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. नांदूर मधमेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते मोसमी वारे वाहतात? आग्नेय मोसमी वारे, नैऋत्य मोसमी वारे, वायव्य मोसमी वारे की ईशान्य मोसमी वारे? आणि याच्यापासूनच महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावरती पर्जन्य मिळत असतो.
तर जवळपास 80 ते 85% पाऊस हा आपल्याला याच मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. मग जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारचे वारे वाहतात हे तुम्ही बुकमध्ये पण वाचलं असेल किंवा न्यूजमध्ये पण ऐकलं असेल. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते पटकन लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहत असतात. तर अशा पद्धतीने ऑलमोस्ट जे चौथीच्या पुस्तकामधले महत्त्वाचे पॉईंट होते ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. याच्यापेक्षाही जास्त आणखी काही पॉईंट्स त्याच्यामध्ये निघू शकतात. तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही ज्यावेळेला एखादं बुक रीड करता तर त्याच्यावरती तुम्ही सुद्धा काही क्वेश्चन्स तयार करा आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. जर समजा म्हणजे आता आपण नेक्स्ट वीकमध्ये 5वीचा भूगोल घेणार आहोत. बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं होतं की मॅम सायन्स हा सब्जेक्ट घ्या. पण सायन्स सब्जेक्ट हा थोडा उशिरा घेण्यापाठीमागे काही रिझन आहेत. कारण त्याचा अभ्यासाशी बराचसा संबंध येतो. तर मला असं वाटतं की भूगोल असेल किंवा इतिहास असेल हे सब्जेक्ट आपण अगोदर कव्हर करायला पाहिजेत आणि सायन्स आपण नंतर कव्हर करूयात. कारण जेवढं तुम्ही सायन्सला मी जास्त वेळ देईल आणि सायन्स म्हणजे जेवढं तुम्ही उशिरा शिकाल तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहील ते. पण आत्ता जर आपण सायन्स केलं आणि त्याच्यानंतर जर तुमचा खूप मोठा गॅप पडला सायन्समध्ये तर सायन्सचे टॉपिक आणि जे काही महत्त्वाचा कंटेंट आहे तो लक्षात ठेवायला तुम्हाला खूप अडचणी येतील. कारण तुम्ही प्रॉपर ते जर रिवाईज केला नाही तर ते तुमचं विसरून जाईल. म्हणून आपण सायन्स शेवटी घेणार आहोत. बाकीचे सब्जेक्ट आपण अगोदर कव्हर करणार आहोत. कारण हे लक्षात पण राहतात आणि हे बऱ्याचदा रिवाईज पण होत असतात. पुढच्या आठवड्यामध्ये आपण 5वीचं भूगोल घेणार आहोत. 5वीच्या भूगोलमध्ये आपण भारताचा भूगोल आहे. जुनं पुस्तक वाचायचं आहे, नवीन पुस्तक नाही. तर 5वीचं भूगोल हे जुनं पुस्तक वाचून या. PDF लिंक ऑलरेडी ग्रुपवरती आहेत. मी खूप वेळा 4थीचे पुस्तक तर ऑलरेडी मला वाटते मी 5 ते 6 वेळा तुम्हाला सेंड केलं होतं. तरी पण बऱ्याच स्टुडंट्स रिप्लाय येत होता की मॅम हे पुस्तक नाही मिळालं. तर व्यवस्थित सर्च करत जा, ते पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर नेक्स्ट वीकमध्ये आपण 5वीचा भूगोल घेऊयात. आणि एक सजेशन होतं, जर समजा तुम्ही बुक वाचत असताना तुम्हाला जर असे प्रश्न तयार करता आले तर ते तुम्ही टेलिग्रामवरती तुम्हाला माझा ID मिळेल. तर तिथे तुम्ही ते मला पर्सनली सेंड करू शकता. जर तुमचे क्वेश्चन्स हे क्वालिटी क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स मी नेक्स्ट लेक्चरमध्ये इन्क्लूडसुद्धा करेन. आणि लेक्चरच्या शेवटी ज्यांच्याकडून मला प्रश्न मिळालेले आहेत त्यांचं नावसुद्धा मी तिथे मेन्शन करेन. तर जर तुम्हाला शक्य असेल तर व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते लिहून तुम्ही मला पर्सनली पाठवा, ग्रुपवरती पाठवू नका. ओके. तर व्यवस्थित अभ्यास करा. जर ही लेक्चर सिरीज तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लाईक करा. कारण याच्यातून तुमचं बेसिक सगळं व्यवस्थित कव्हर होणार आहे. आणि जर समजा तुम्हाला हे लेक्चर खरंच आवडलं असेल तरच लाईक करा. तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.